सर्वोच्च न्यायालयानं मागील सुनावणीवेळी ऑक्टोबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. तसंच जर ते शक्य नसेल तर वेळ वाढवून देण्यासाठी आमच्याकडे यावं लागेल असं सांगितलं होतं. त्यादृष्टीनं निवडणूक आयोग कामाला लागलं होतं. अनेक महापालिकांमधील प्रभाग रचना जारी करण्यात आली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. मात्र आता आयोगानं विविध कामांची जंत्री वाचून दाखवत यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणं शक्य नसल्याची भूमिका घेतली आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी घेणं आयोगाला शक्य नाही. आगामी 3 महिने हे उत्सवाचे आहेत. नवरात्र, दसरा, त्यानंतर दिवाळी आहे. प्रभागांची रचना अंतिम होण्याची सुनावणी सुरू आहे. मतदार याद्या अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे. त्यालाही वेळ लागणार आहे. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना जानेवारी महिनाअखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती एका अर्जाद्वारे राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं आयोगाला मुदतवाढ देत 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. तसंच आयोगानं त्यांच्या ज्या मागण्या असतील त्या संदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा. कामाचे टप्पे कसे असतील याबाबत न्यायालयानं आयोगाला वेळापत्रक दिलंय. मागील सुनावणीवेळी 4 महिन्यात निवडणुका घेऊ म्हणणाऱ्या आयोगाचा हलगर्जीपणा झाल्याचं दिसत असल्याची टिप्पणी देखील न्यायालयानं यावेळी केली आहे.